रामाच्या नावावर राजकारण पण कथित दान गैरव्यवहारावर मौन? ठाण्यातील काँग्रेसने भाजपला थेट सवाल. अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या आरोपांवरून ठाण्यातील काँग्रेसने भाजपला घेरले. राज्यव्यापी रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलनाअंतर्गत ठाण्यातील ऐतिहासिक कौपिनेश्वर मंदिर परिसरात काँग्रेसने आंदोलन करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. कौपिनेश्वर मंदिर परिसरातील राम मंदिर ठाणे येथे पांढऱ्या टोप्या घालून रघुपती राघव राजाराम, खरा तो एकची धर्म आणि पसायदानचे सामूहिक गायन. भक्तांच्या श्रद्धेवर केला हल्ला, रामाच्या दानपेटीवर मारला डल्ला, राम नाम जपना पराया माल अपना अशा आशयाचे फलक घेऊन काँग्रेस पक्षाने आंदोलन केले. यावेळी बोलताना राहुल पिंगळे म्हणाले, रामाच्या आणि धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी या कथित प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारावी. रामाच्या नावावर राजकारण करणारेच आता कथित दान गैरव्यवहारावर मौन का बाळगत आहेत? आपण बघितलं असेल की कशा पद्धतीने प्रभू श्रीरामांच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. आणि हा डल्ला मारत असताना सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल, न खाऊंगा न खाणे दूंगा, त्यानंतरचा प्रवास तुम्ही खा आणि आम्हालाही द्या अशा पद्धतीने चालू झाला. यांच्याच माध्यमातून ते मंदिर निर्माणाचं काम केलं गेलं, सिक्युरिटी यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी भरती केली गेली, सर्व कार्यक्रम यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पार पडले, विश्वस्त मंडळ या ठिकाणी स्थापन केलं. परंतु ज्यावेळी प्रभू श्रीरामांच्या नावाने आपण ज्यावेळी मतं मागता, त्यांचं राजकारण त्यावेळी करता, तर ह्या झालेल्या चोरीचं उत्तरदायित्वसुद्धा त्या ठिकाणी आपण या भारतीय जनता पक्षाने आणि RSSने त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. आपण बघितलं असेल की या मंदिराचे जे कोषाध्यक्ष होते, आपला मीडिया त्यांना प्रश्न विचारण्यासाठी ज्यावेळी गेला आणि त्यांना विचारलं की ह्याला जबाबदार ठरवून आपण त्या ठिकाणी आपल्या कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार का, तर अरेरावी आणि दादागिरी करण्याचा तो माईकसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी खाली ढकलला. परंतु हा लक्षात घ्या, हा भारत देश आहे, भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढणारा हा देश आहे आणि प्रत्येक नागरिक हा तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारणार आणि प्रत्येक विचारलेल्या प्रश्नाला तुम्ही दादागिरी करून त्या ठिकाणी चालणार नाही. म्हणूनच हा जो भ्रष्टाचार केलेला आहे की अतिशय संतप्त अशी भावना पूर्ण भारतवासियांमध्ये आहे आणि याच्या विरोधामध्ये आमचे सन्मान्य प्रांताध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही आंदोलनं केली जात आहेत. रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम या माध्यमातून पसायदानचं आम्ही त्या ठिकाणी गायन करतोय आणि शांततापूर्ण मार्गाने आम्ही सत्याग्रह करतोय. तो सत्याग्रह आज आम्ही इथे ऐतिहासिक अशा कोपिनेश्वर मंदिरामध्ये सुद्धा केला आणि प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रार्थना केली की या चोरांना कुठेतरी सद्बुद्धी दे. या कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली. या आंदोलनात प्रदेश पदाधिकारी गजानन देसाई, मधु मोहिते, विश्वास उटगी, राजेश जाधव, शीतल आहेर, मिलिंद खराडे, सेवा दलाचे अध्यक्ष रवी कोळी, उमेश कांबळे यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी डॉ. संजय मंगो, वंदना शिंदे, जगदीश खैरालिया, मिलन उत्तुरकर, राजेंद्र चव्हाण, सतीश जाधव, ब्लॉक अध्यक्ष आनंद सांगळे, राजू शेट्टी, अंजनी सिंग, संगीता कोटलाक, शांती इलावडेकर, हर्षद ठाकूर, अजिंक्य भोईर, प्रवीण खैरालिया, सुरेश भोईर, मार्शल पन्हाळकर, स्वप्नील कोळी, विश्वनाथ किरकिरे, दयानंद एंगडे, राम भोसले, सुरेश खेडे पाटील, रवींद्र आंग्रे, रमेश पाटील, नंदकुमार गावस्कर, बाबू यादव, अशोक नळवाला, मीना कांबळे, सुप्रिया पाटील, रजनी पांडे, मुन्ना राजोरिया, मनोज दुबे, चंद्रकांत पाटील, स्वप्नील भोईर, राजेश मिश्रा, पप्पू सिंग, लोकेश घोलप, शिरीष घरत, प्रसाद पाटील, राकेश पुर्णेकर, सोनिया पंजाबी, अकिंदर टमाटा, कौस्तुभ गाडगीळ यांच्यासह सर्व स्तरातील पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. पोलीस बंदोबस्तात हे आंदोलन शांततेत पार पडले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. नगरसेवक रमेश म्हात्रे कडक पोलीस बंदोबस्तात कल्याण न्यायालयात हजर.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेले शिंदे गटाचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना सकाळी कडक पोलीस बंदोबस्तात कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. गेल्या 2 दिवसांपासून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या म्हात्रे यांना सकाळी 10:30च्या सुमारास न्यायालयात नेण्यात आले. केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर राज्यभरातील आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला. पोलिसांनी रमेश म्हात्रे यांना अटक केली. मात्र अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी प्रकृती अस्वस्थ असल्याचे कारण देत त्यांना ठाणे येथील ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान ठाणे सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांनी रुग्णालय परिसरात काळ्या फिती बांधून आंदोलन केले. डॉक्टरांवरील हल्ले बंद झाले पाहिजेत, आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा द्या अशा घोषणा देत त्यांनी निषेध नोंदवला. डॉक्टरांवर हात उगारणाऱ्या लोकप्रतिनिधीला नगरसेवक पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे सांगत रमेश म्हात्रे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले नव्हते, त्यामुळे सकाळी पोलीस बंदोबस्तात त्यांना कल्याण न्यायालयाच्या दिशेने नेण्यात आले. रमेश म्हात्रे यांना रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातून बाहेर काढताच माध्यमांनी त्यांना मारहाणीचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र म्हात्रे यांनी मनगटाकडे पाहून कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले. कडक पोलीस बंदोबस्तात त्यांना थेट कल्याण न्यायालयात नेण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेमुळे कळवा पूर्वेतील संभाव्य धोका टळला. कळवा पूर्व येथील भास्कर नगरमधील आदर्श चाळ परिसरात डोंगरावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून येत असल्याने घरे वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला होता. जिल्हा प्रशासनाने तक्रार मिळताच तातडीने दखल घेतल्याने मोठा अनर्थ टळला. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ आणि निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप माने यांच्या निर्देशानुसार तहसीलदार उमेश पाटील यांनी संबंधित यंत्रणांशी तातडीने समन्वय साधला. त्यानंतर कळवा ग्राम महसूल अधिकारी, ठाणे महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी आणि स्थानिक नगरसेविका चंद्रकांता साळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह असलेले नाले चोकअप झाल्याचे दिसून आले. त्यामुळे पाण्याचा निचरा न होता काही घरांमध्ये पाणी शिरू लागले होते. धोका लक्षात घेऊन ठाणे महानगरपालिकेने चोकअप झालेले नाले तातडीने साफ केले. त्यामुळे डोंगराचे पाणी आता ड्रेनेजद्वारे सुरळीत वाहून जात आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सध्या परिसरातील सर्व घरे सुरक्षित आहेत.
कोणतेही घर पडले नाही आणि कोणतीही जीवित व वित्तहानी झालेली नाही. महसूल विभाग, ठाणे महानगरपालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या समन्वयामुळे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.